श्री ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 15। ओंकार रूप श्री जनार्दनाला नमस्कार असो। तुझे पवित्र चरण सर्व सिद्धींचे मूलस्थान आहेत, सर्व निधींतील श्रेष्ठ निधान आहेत आणि चारही पुरुषार्थ देणारे आहेत। जमिनीतला ठेवा सापडण्याकरिता अंजन म्हणून लोक डोळ्यात काजळ घालतात, पण त्यामुळे डोळेच काळवंडून जाऊन असलेला ठेवाही दिसत नाही। तसे तुझे चरण नव्हते, तुझ्या चरणाच्या धुळीचे वंदन केले असता सर्व काळेमा पूर्णपणे निघून जातो आणि तू परिपूर्ण ठेवा दाखवून देतोस। अंजन घालून ठेवा काढावयास लागले असता तेथे छळावयास विघ्न येते, त्याला बळी देऊन तो ठेवा साध्य केला तरीही तो अशाश्वतच। तसे काही तुझे चरण नव्हते, त्यांचे सहजगत्या जरी स्मरण केले तरी नित्य सिद्ध अव्यय असा जो आत्मस्वरूप ठेवा तोच हाती लागतो। हाच ठेवा साध्य करून सनकाधिक भाग्यवान झाले। नारदाचे औदार्यही ह्यामुळेच वाखाणले जाते। प्रल्हादाला संरक्षण करणारे वज्रकवच लाभले, त्याचे कारण हेच भांडवल त्याच्या गाठीला होते। शुक वामदेवादिक ह्यामुळेच महत्व पावले आहेत। व्यास वाल्मिकींनी जो एवढा मोठा हरिभक्तीचा व्यवहार केला त्याचे कारण ते ह्याच भांडवलावर बलिष्ठ झाले होते आणि त्यामुळे त्यांची पत वाढली आणि त्यांनीच निर्माण केलेल्या पुराणादी भांडवलावर लहान थोर दरिद्री नाहीसे करून खुशाल नांदत आहेत। त्या सद्गुरूचे पवित्र चरण म्हणजे श्रेष्ठ निधीचेही निधान होय। एका हा जनार्दनालाच शरण आहे, हेच आम्हाला परिपूर्ण भांडवल आहे। त्याच भांडवलाने सांप्रत श्री भागवत प्राप्त झाले। त्यातच श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञानाचे रहस्य सांगत आहे। त्या दोघांची ही गोष्ट खरोखर एकांतातील होती, पण ती जगामध्ये प्रसिद्ध झाली। हा परीक्षित राजाचा लोकांवर मोठा उपकार होऊन राहिला आहे। त्याच्या श्रद्धेच्या आवडीने श्री शुक त्वरेने आला आणि त्याने ही गुह्य ज्ञानाची गोडी उत्पन्न करून दाखविली। त्या शुकाचा महिमा आश्चर्यकारक आहे। हे गुह्य ज्ञान केवळ कानात न सांगता श्रवणानेच संसार बंधन तोडून टाकून त्याने परीक्षितीचा उद्धार केला। इतकी श्रवणाची गोडी अगदी उघड उघड दाखविली तरी कपाळ करंट्याची दातखिळी उघडत नाही किंवा कानात भरलेले गोळे काढतच नाही। बरे मोठ्या आवडीने भगवत कथा त्याच्या कानावर घातलीच तर त्या कथेतील सारभूत भाग बाहेरच सांडतो। कानात त्याचा एक थेंबही जात नाही, म्हणून विषयासाठी रडत बसतो। असो, ही तर श्रोत्याची गोष्ट झाली, परंतु कथा सांगणारा जो वक्ता असतो तोही तसाच रिकामा असतो। तो आपल्या अंतःकरणात एक गुटकाही जाऊ देत नाही। ज्याप्रमाणे उसाचा घाणा असतो, तो उसाचा रस काढीत असतो, पण तो सर्व रस बाहेर मांडण्यात जात असतो। हा रिकामाच मोठमोठ्याने करकर करीत असतो। तीच गत त्या वक्त्याच्या तोंडाची होते। कथामृताची जी खरी गोडी आहे ती सद्गुरूशिवाय कोण चाकविणार। म्हणूनच ज्याने हे गोडपण चाकविले त्या जनार्दनाला शरण आलो आहे। परंतु ही जी गोडी चाकविली तिचे स्वरूप मोठेच विचित्र आहे, कारण ती गोडी चाकताना सद्गुरू स्वतःच गोडपण बनून मग ते चाकवितो। मुलाच्या हातात फळ दिले असता ते खावे कसे हे त्या अर्भकाला कळत नाही, म्हणून बाप ते फळ आपण खाऊन त्याचा रस त्याच्या तोंडात घालून त्याची गोडी त्याला दाखवून देतो। ती गोडी एकदा त्या मुलाला लागली असता तेच फळ रात्रंदिवस चोखीत बसते। त्याचप्रमाणे आम्हालाही जनार्दनाने श्री भागवताची गोडी लावून दिली। ती गोडी एवढी अधिकाधिक लावून दिली आहे की त्यामुळे एक विशेषच मौज होते। ती ही की मी त्या गोडीला सोडले तरी ती गोडी मला सोडित नाही। त्या गोडीने मला गिळूनच टाकले आहे, त्यामुळे माझे मी पण त्या गोडीतच समाविष्ट झाले। त्या गोडीला इतके भरले आहे की त्याने माझ्या आत व बाहेर कोठेही रिकामी जागा म्हणून ठेवलीच नाही। हे शुकाच्या मुखातील श्रेष्ठ फळ आहे, ते गोडपणाने अतिशय रसाळ झालेले आहे। वर असणारी साल आणि आतील बी ह्याखेरीज फळ रूपाने ती सर्व गोडीच एकत्र साठलेली आहे। त्या श्री भागवताची गोडी म्हणजेच भक्ती ही श्रीकृष्णांनी आपल्या आवडीने उद्धवाकडून लवकर लवकर चाकविली। आपले भजन करताना, आपल्या मूर्तीचे ध्यान धरताना समाधीपर्यंत असलेले सर्व साधन कृष्णाने उद्धवाला सांगितले। ते श्रीकृष्णाच्या मुखातील शब्द 14व्या अध्यायात श्रवण करून उद्धवाला काही विलक्षण आनंद झाला आणि माझा स्वार्थ माझ्या हाती आला असे त्याला वाटले। मला सदा सर्वकाल सहज श्रीकृष्ण मूर्तीचे ध्यान लागून राहिले आहे, तेणेकरूनच समाधीचे समाधान होते। मग आता पुढे प्रश्न कसला करू। 14वा अध्याय ऐकून उद्धवाच्या मनाचा हाच ग्रह झाला। हे पाहून देवांनी स्वतः पुढील भावार्थ सुचविला। दृढ तर विश्वासाने माझे भजन व ध्यान करू लागले असता
पुढे सिद्धीचे विघ्न उत्पन्न होते त्याविषयी श्रीकृष्ण उपदेश करीतात. 15व्या अध्यायामध्ये असे निरूपण आहे की भक्तांनी माझे भजन केले असता सिद्धी ह्या हटकून उत्पन्न होतात, पण त्या विघ्नकारक होतात म्हणून त्यांचा त्याग करावायला सांगतात. श्लोक 1. ज्याला प्राणापान जय साधला, ज्याला इंद्रियांचा निग्रह झाला, आणखी माझ्या भक्तीविषयी उल्हास उत्पन्न होऊन रात्रंदिवस चित्त माझ्याच ठिकाणी लागले, उद्धवा त्याच्या ठिकाणी अनिवार्य सिद्धी उत्पन्न होतात आणि तो ज्या ज्या वेळी जी जी इच्छा करतो ती त्याची इच्छा पूर्ण होते, यात संशय नाही. हे उद्धवाने श्रवण करताच त्याच्या मनाला मोठा चमत्कार वाटला आणि तो मनात म्हणाला, त्या सिद्धीची साध्यंत कथा श्रीकृष्णाला आता विचारावी. श्लोक 2. कोणती धारणा धरली असता कोणती सिद्धी प्राप्त होते ती सर्व विधान विधीसह सांगावी. हे कृपानिधे त्या सिद्धींची संख्या किती तेही निवेदन करावे, कारण हे अच्युता ह्या सर्व सिद्धींची कथा जाणणारा खरोखर तूच आहेस आणि योग्यांना सिद्धी देणारा आहेस, म्हणून ते मला सांगावे. श्लोक 3. तेव्हा योगवेत्ते योग संपन्न व महासिद्ध श्रीकृष्ण असे म्हणाले की सिद्धी हा 18 असून त्यांच्या धारणाही भिन्न भिन्न आहेत. ह्या सर्वांना सिद्धी असेच म्हणतात. त्यात अत्यंत श्रेष्ठ अशा 8 असून त्या सुप्रसिद्ध आहेत. माझ्या स्वरूपामध्ये जो कोणी स्थिर होईल त्यालाच त्या प्राप्त होतात, इतरांना कधीही खरोखर प्राप्त होत नाहीत. मनाने, वाणीने किंवा कर्मानेही जो देहाचे देहपण विसरून आणि माझ्याच स्वरूपाने युक्त होऊन ज्ञान स्वरूप होतो त्याच्यापाशी ह्या सिद्धी हात जोडून उभ्या असतात, पण तो त्यांच्याकडे थुंकून सुद्धा पाहत नाही, इतका तो निस्पृह असतो. आता बाकीच्या 10 सिद्धींची गोष्ट विचारशील तर त्या सत्वगुणाने युक्त असल्यामुळे साधक शुद्ध सत्वगुण संपन्न होतात, त्याच्यापाशी त्या अवश्य प्रगट होतात. त्या ज्या साहजिकपणेच माझ्या स्वरूपामध्ये रात्रंदिवस वावरत असतात त्या 8 महासिद्धींची कथा आता मी तुला सांगेन. श्लोक 4-5. अनिमा, महिमा आणि लघिमा या तिन्ही सिद्धी देह सिद्धीच्या योगाने प्राप्त होतात. इंद्रियासह त्या विषयाची प्राप्ती म्हणून जिला म्हणतात ती 4थी महासिद्धी होय. परलोकातील अदृश्य विषयांचेही ज्ञान होणे ती प्राकाश्य श्रुतदृष्टता नामक 5वी महासिद्धी होय. आणि शक्तीची प्रेरणा करणारी जी असंग इशिता तीच खरोखर 6वी महासिद्धी होय. ज्याच्यामध्ये माझेच धर्म प्राप्त होतात तिला सिद्धांती लोकांनी वशिता असे नाव दिले आहे. उद्धवा तिला खरोखर 7वी सिद्धी म्हणतात. त्रैलोक्यामध्ये जो काही अनुपमेय म्हणून भोग असतो तो अत्यंत उत्तम भोग परिश्रम न करताही इच्छा मात्रे करून अगदी सुगम होतो. यत्कामस्त दवस्तती म्हणजे इच्छिलेल्या सुखाची प्राप्ती किंवा त्रैलोक्यातील भोग संपत्ती अकस्मात एकाच वेळेला प्राप्त होणे हीच सुप्रसिद्ध 8वी सिद्धी होय. ह्या 8 महासिद्धींचा समुदाय स्वभावतःच माझ्याजवळ असतो. साधक प्रयत्न करता करता थकला म्हणजे त्याला ह्यापैकी एखादी सिद्धी प्राप्त होते. अशी महासिद्धींची स्वरूपे आहेत. आता इतर 10 सिद्धी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा उद्धवा तुला यथासांग रीतीने सांगतो. श्लोक 6-7. क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू ह्या 6 उर्मी देहामध्ये पीडा देत नाहीत. ती पहिली अनुर्मी सिद्धी होय. कितीही दूर अंतरावर बोललेले भाषण एकाच ठिकाणी बसून ऐकावयास मिळणे ही दूर श्रवण नावाची दुसरी अद्भुत सिद्धी होय. त्रैलोक्यातील हालचाल मनुष्य बसल्या ठिकाणीच डोळ्यांनी पाहू शकतो हा 3ऱ्या सिद्धीचा चमत्कार होय. दूरदर्शन कळा हे तिचे नाव आहे. मनोजव सिद्धी म्हणतात ती अशी आहे की कल्पना करेल त्या ठिकाणी मनोवेगाने शरीर जाते, ही 4थी सिद्धी होय. कामरूप सिद्धीचा प्रकार असा आहे की मनुष्य ज्या स्वरूपाची इच्छा करीतो तसेच रूप तत्काळ तो धारण करू शकतो, ही खरोखर 5वी कामना सिद्धी होय. आपले शरीर दूर ठेवून मनुष्य दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो, ही परकाया प्रवेश सिद्धी होय. ही 6वी श्रेष्ठ व उत्तम सिद्धी होय. काळाला कधीही वश न होणे, आपल्याच इच्छेने मरणे ही 7वी सिद्धी समजावी. तिचे नाव स्वच्छंद मरणे. स्वर्गातील देवांची जी क्रीडा त्या क्रीडेचे दर्शन घेणे आणि तशी क्रीडा करण्याचे सामर्थ्य अंगी असणे ती 8वी सिद्धी होय असे समज. जो भेद करावा तो सिद्धीस जाणे ती खरोखर 9वी सिद्धी होय. ज्याची आज्ञा राजा सुद्धा शिरसावंदे करतो आणि जो पाहिजे तिकडे जाऊ शकतो, ज्याची आज्ञा आणि गमन ह्यांना कोठेच प्रतिबंध नाही, हे 10व्या सिद्धीचे लक्षण विचक्षण ज्ञानी लोक जाणतात. ह्या गुण हेतू सिद्धींची माहिती मी तुला यथासांग सांगितली. आता ह्याच्याही पेक्षा क्षुद्र सिद्धी आहेत, त्याही लक्ष देऊन ऐक.
श्लोक 8 क्षुद्र सिद्धी 5 प्रकारच्या आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे जे ज्ञान होते ती ह्या ठिकाणी पहिली सिद्धी असे समज. सुख, दुःख, शीत, उष्ण, मृदू आणि अत्यंत कठीण या द्वंद्वांना मुळीच वश न होणे हे दुसऱ्या सिद्धीचे लक्षण होय. दुसऱ्याचे स्वप्न आपण सांगणे, दुसऱ्याच्या मनातील हेतू जाणणे हिला तिसरी सिद्धी असे म्हणतात. आता चौथीचे लक्षण ऐक. अग्नी, वायू, उदक, शस्त्र, विष आणि अर्क यांचा परिणाम होऊ न देणे ही खरोखर चौथी सिद्धी होय. कोणालाच कधी हार जावायचे नाही, कोठे केव्हाही विजयीच व्हावायचे, कोठेही गेली तरी एकट्यानेच विजय मिळवायचा ही पाचवी विजय सिद्धी होय. श्लोक 9 अशा प्रकारे सिद्धींचे स्वरूप मी तुला त्यांच्या उद्देशांनी सांगितले. आता कोणत्या धारणेने आणि कोणत्या स्थितीने कोणती सिद्धी प्राप्त होते तेही ऐक. अष्टमहासिद्धींची धारणा, 10 सिद्धींचे गुण, हेतू आणि 5 क्षुद्र सिद्धींची लक्षणे ही साध्य करता येतील अशा प्रकारच्या साधनाचे वर्णन श्रीकृष्ण सांगतो. श्लोक 10 हे पहा, अष्टमहासिद्धी ह्या स्वाभाविकपणे माझ्यामध्येच असतात, तरी त्या साध्य करावायला दुर्घट आहे. पण त्या साध्य करू पाहणाऱ्या साधकाला आपण सांगतात, मी अणुरेणूंच्याही अणुरेणू इतका सूक्ष्म आहे. मी प्रत्येक जीवाच्या हृदयात राहतो. तेथे जो कोणी त्याप्रमाणेच अणुमात्र सूक्ष्म मन करून ते माझ्यामध्ये स्थिर ठेवील आणि त्या अणुरेणू मात्र माझ्या स्वरूपाचे नेहमी ध्यान करील, त्याचा देहही अणुप्रमाणेच होतो आणि कीटक भृंगी न्यायाने त्याला अनिमान सिद्धी प्राप्त होते. ज्या पदार्थाला छिद्र नसेल त्या पदार्थातूनही तो निघून जातो. जगाच्या डोळ्यात भरून राहतो पण कोठेच कशाला खुपत नाही असे झाले म्हणजे अनिमा सिद्धी प्राप्त होते म्हणून समजावे. श्लोक 11 माझे स्वरूप अनंत आणि अपार आहे, महत्त्वाहूनही अत्यंत मोठे आहे आणि वस्तुतः पाहिले तर महत्त्वाचाही खरा नियंता जो ईश्वर तो मीच आहे. ती सिद्धी साध्य करण्याकरिता जो पुरुष माझे ध्यानही तसेच अपरंपार विचार आहे असे मानून त्याची धारणा करील, त्याचे शरीरही तेवढेच मोठे होईल. म्हणून ह्या सिद्धीचे महात्म्यही मोठे आहे. हे पहा, कापसाचे तंतूही सूक्ष्म असतात तरी त्याचे आपल्याला पाहिजे तेवढे मोठे वस्त्र होते. त्याप्रमाणे माझे ध्यानही जो मोठे कल्पून धारण करतो त्याला माझी मोठी सिद्धीच प्राप्त होते. त्याच्या इतके वजन होणारी दुसरी वस्तू पाहू लागले असता सर्व पर्वतासह पृथ्वीही त्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. सिद्धीच्या योगाने तो एवढ्या महत्त्वाला चढतो. श्लोक 12 वायू आदी करून प्राणासारखी सूक्ष्म तत्वे आहेत, त्यांच्या योगाने कालसूत्राचे माप करता येते. तो परमाणु स्वरूप भगवंत होय. त्याचेच जो सदा सर्वदा एकनिष्ठेने ध्यान करील त्या परमाणु स्वरूप ध्यानाचा महिमा असा आहे की त्याच्या योगाने देहाला अत्यंत हलकेपणा प्राप्त होतो. हे पहा, तो मशकावर चढून खुशाल आकाशामध्ये गमन करतो. अनिमादिक ज्या तिन्ही धारणा आहेत त्या ह्या देहाच्या सिद्धी होत हे लक्षात ठेवावे. त्याच देहामध्ये सूक्ष्मपणा, जडपणा व हलकेपणा इत्यादी लक्षणे उत्पन्न करीतात. बुद्धिमंता उद्धवा, आता बाकी ज्या 5 महासिद्धी राहिल्या त्यांच्या धारणेचा तो विधीही खरोखर सांगतो ऐक. श्लोक 13 मूळचा जो शुद्ध अहंकार असतो, ज्याच्यापासून इंद्रियांचे विकार उत्पन्न होतात आणि इंद्रियांचा आश्रयभूत त्यास चेतना देणारा असा देवादिदेव ईश्वर जो मी, त्या माझ्या ठिकाणी ध्यान धरले असता इंद्रिय अधिष्ठानाच्या ज्या देवता असतात त्यांच्याशी एकात्मता होऊन त्याच्या अंगी इंद्रिय प्रकाशक धर्म येतो. ह्यामुळे जगातील इंद्रियांचे जे व्यापार चाललेले असतात ते सर्व तो स्वतःच तेथे प्रगट होऊन खरोखर पाहत असतो. एवढ्या इंद्रिय प्राप्तीच्या सिद्धीचे वैभव तो साध्य करून घेतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्या इंद्रियांचा व्यापार जेथे जेथे होतो तो ह्यानेच केला आहे अशी प्रतीती होते. ती इंद्रिय प्राप्ती नावाची सिद्धी होय. श्लोक 14 हे जे महत्त्व आहे तेच मायेचे पहिले स्फुरण होय असे समज. ह्यालाच सूत्रप्रधान क्रिया असे नाव दिलेले आहे. त्यात मी स्वतः जन्मरहित असूनही त्या सूत्राचा सूत्रात्मा झालो आहे. त्या माझ्या स्वरूपाचे जो सावध चित्ताने ध्यान करतो त्याला ज्या सूत्राच्या प्रकाशाच्या प्रवाहाने ब्रह्मांड व हिरण्यगर्भ ही प्रकाशमान होतात, ती प्रकाशकताच वश होते. अशा प्रकारच्या निधिध्यासाने तो सूत्रात्म्याला पाहत असतो. त्या निधिध्यासातच तो कोटी ब्रह्मांडी निर्माण करू शकतो. इतकी ही उत्तम प्रकाश सिद्धी साधकांना माझ्याशिवाय प्राप्त होत नाही. श्लोक 15 माया आदी करून त्रिगुणांचा जो नियंता, जो कळीकाळाला आकलन करणारा, उत्पत्ती स्थिती व लय करणारा आणि जो खरोखर अंतःकरणात वास करणारा, अशा मज विष्णूचे जो निरंतर ध्यान करतो त्याला ईशत्व प्राप्त झाल्याने
अदृश्य वस्तू पाहण्याचेही सामर्थ्य प्राप्त होते. बुद्धिबळाच्या मिथ्या खेळामध्ये खेळणारा मनुष्य त्यातील मोहऱ्यांच्या स्वारीची गती बरोबर समजून घेतो. त्याप्रमाणे संसाराचा अनुभव मिथ्या असला तरी जीवांचे जाणीने तो स्वतः समजू शकतो. तो जीव इत्यादी शरीराच्या प्रेरणा आपण स्वतः करू शकतो. ह्याप्रमाणे अंतर्यामी नारायणाचे ध्यान केले असता एवढी सिद्धी प्राप्त होते हे लक्षात ठेव. तो आपल्या प्रताप सामर्थ्याने मशकाकडून मेरूचे सुद्धा तुकडे करून टाकवितो. एखाद्या दुर्बळाच्या हातून सुद्धा तो सृष्टीचा विध्वंस करून पुन्हा तिची रचना करवितो, किंवा उंदराच्या हाताने सुद्धा इंद्राला ठार करवितो. अशा प्रकारे एखाद्याला ठार मारवितो. एखाद्याचा जीव गेला असला तरी त्याला पुन्हा जिवंत करतो व अचेतनालाही सचेतन करून सोडतो. असे ईशित्व ईश्वरत्व प्राप्त होणे हे या सिद्धीचे महात्म्य आहे. श्लोक 16. जीव, शिव आणि प्रकृती याहून पलीकडची जी चौथी स्थिती आहे, जिला ज्ञाते नारायण असे म्हणतात, त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्याहून भिन्न जी तुर्यावस्था, तिलाही ज्ञाते लोक खरोखर नारायण असे म्हणतात. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याहून पलीकडचा जो चौथा पुरुष, त्यालाही ज्ञाते लोक स्वानुभवाने नारायण असे म्हणतात. जी वस्तू त्रिपुटाच्या आत असूनही त्रिपुटीहून भिन्न आणि जो त्रिपुटीला अलिप्त असणारा तो मी सुप्रसिद्ध नारायण होय. यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि औदार्य हे 6 गुण ज्याच्यामध्ये परिपूर्णत्वे करून जिवंत वास करतात, तो नारायण भगवान मी. त्या मज नारायणाचे ध्यान केले असता माझी वशिता नामक सिद्धी प्राप्त होते. सर्व कर्मात असून तो अलिप्त राहतो. सर्व भोग भोगून तो अभोक्ता असतो. श्लोक 17. सत्वगुण ही चित्ताची देवता आहे. इंद्रिय हा रजोगुण होय आणि विषय हे केवळ तमोगुण होत आणि हीच परमानंदाला झाकून टाकतात. हे तिन्ही गुण परमानंदावर आचरण रूपाने आडवे राहिले आहेत. त्यांना सोडून निर्गुण व परिपूर्ण ब्रह्म अशा माझे जो ध्यान करतो त्याला मी आनंदामध्ये निश्चितपणे सर्व इच्छाच लोपून जातात. अशा परमानंदाची प्राप्ती माझ्या ध्यानाच्या स्थितीमध्ये होते. परमानंदाची प्राप्ती झाली असता सर्व इच्छा लुप्त होऊन जातात, सूर्योदय होतात. ज्याप्रमाणे चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे लुप्त होतात, त्याप्रमाणे परमानंदाच्या पोटामध्ये इच्छेच्या राशीच्या राशी गडप होऊन जातात आणि त्यावेळी इंद्रिय सुखाच्या गोष्टी असतात त्याही तत्काळ लाजून जेथल्या तेथे थिजून जातात. उद्धवा ऐक, खरोखर परमानंद प्राप्ती झाल्याशिवाय अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती केल्या असताही कामाची निवृत्ती कधीच व्हावायची नाही. ह्या अष्टमहासिद्धींच्या धारणा तुला मी सांगितल्या. ह्या सिद्धी साध्य करण्याचे सामर्थ्य देव, मनुष्य इत्यादिकांना नाही. अशा प्रकारे ह्या 8 महासिद्धींचे धारणाविधी मी तुला सांगितले. आता गुण हेतूंच्या सिद्धींची साधने काय ते सावधान मनाने ऐक. श्लोक 18. कार्यासह वर्तमान रज तम दूर लुटून सत्वगुणाचे अभिमाने जो मी श्रीहरी, त्या माझी विश्वव्यापकतेने सर्वदा धारणा धरील. तो माझाच सत्वाने सत्वसंपन्न होऊन षडूर्मी रहित होईल व त्याला शोक, मोह, जरा, मृत्यू, क्षुधा, तृषा ही स्पर्श करू शकणार नाहीत. श्लोक 19. नादासह वर्तमान शब्दाचे सारे महात्म्य विश्रांतीसाठी आकाशामध्ये अवश्य आलेच पाहिजे. त्या आकाशाचाही आत्मा मी आहे. आकाशाचे वास्तव्यही माझ्यामध्येच आहे. उद्धवा, खरोखर तो मी नादासह वर्तमान, प्राणांचाही प्राण, सर्व वाणींचीही वाणी, सरस्वतीचे जीवन आहे असे समज. अशा माझे दृढ ध्यान जो आपल्या हृदयात करील तो जीवमान असताच निरनिराळ्या वाणीचे श्रवण स्वतः करील. अंतकरणात माझी नादयुक्त धारणा धरली असता जगातील गुह्य गुप्त गोष्टी त्याच्या कानावर पडतात. त्यावेळी श्रवण सिद्धी साध्य होते. श्लोक 20. सूर्य तोच मी नारायण असे समजून जो डोळ्यांमध्ये माझे ध्यान करतो तेव्हा डोळाच मद्रूप होऊन स्वतः आपण सूर्यस्वरूप होतो. अशा प्रकारे डोळा, सूर्य आणि मी या तिघांची एकात्मता झाली की त्यावेळी तो स्वतः सूक्ष्मद्रष्टा होतो व तो सारे जग पाहू लागतो. बसल्या जागीच 14 लोकांचे दर्शन तो स्वतः एकाच वेळी घेऊ शकतो. ही दूरदर्शन सिद्धी होय. श्लोक 21. मन हे अत्यंत वेगवान आहे. त्या मनाचेही मन मी आहे हे लक्षात ठेव. त्या मनाला प्राणायामासह ध्यान धारणेमध्ये माझ्याशी एकरूप करावायचे. असे प्राणायामासह ध्यान धारणेत मन माझ्या ठाई एकरूप केले तर त्या ध्यान धारणेच्या प्रभावाने देहाला मनोवेगाने इकडे तिकडे गमन करण्याचे सामर्थ्य येते. संकल्पानेच मन जेथे जाते तेथे देहाचेही गमन घडते. हीच मनोजव सिद्धी
होय असे समज. तिच्या ध्यानधारणेचा प्रकार असा आहे. श्लोक 22. प्रथम मनोजव सिद्धीचे ध्यान करून नंतर आणखी माझी भावना धरावी. त्या भावनेमध्ये माझे आंतरिक सामर्थ्य आहे, तेही आपल्या अंगी आहे अशी जो कल्पना करतो, त्याच्या हाती मी अनेक प्रकारची स्वरूपे धारण करणारा आहे व लागलीच ती निरनिराळी स्वरूपे विसर्जन करणारा आहे अशी जी माझी परिपूर्ण सत्ता तीच प्राप्त होते. अशा प्रकारे माझ्या ध्यानधारणेने माझे सामर्थ्य त्याच्या मनाला प्राप्त होते. मग तो ज्या स्वरूपाची कल्पना करतो त्या स्वरूपाचा स्वतः बनतो. देव, मनुष्य किंवा नाग ह्यापैकी जे जे स्वरूप धरावायचा जो संकल्प धरितो त्याला ते रूप तत्काळ प्राप्त होते. ही माझी कामरूप सिद्धी होय. श्लोक 23. परकाया प्रवेश करताना देहातील सर्व प्राणांना आवरून आपल्याला ज्या देहात प्रवेश करावायचा असेल त्या देहात आपली भावना धरावी. त्यावेळी लिंग देहामध्ये जीव आणि प्राण यांची एकात्मता होऊन देहांतराची अहंता असते ती बाह्य वायूच्या मार्गाने मिळून जाते. ती या देहाचा अभिमान सोडून त्यात जाऊन मिळाली की त्या देहातच प्रवेश करून मी म्हणूनच तेथे उठते. ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने ह्या कमळातून त्या कमळात भ्रमराचे जाणे होते, त्याचप्रमाणे जीवही आपल्या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जातो. हे परकाया प्रवेशाचे वर्णन मी तुला सविस्तर सांगितले. आता माझ्या स्वरूपाची ध्यानधारणा कशी असते त्याचेही लक्षण श्रवण कर. माझ्या स्वरूपाचे दृढतर ध्यान केले असता सर्व देहांमध्ये तूच आहेस असे होते. आपल्या पूर्वीच्या देहाला न सोडताच दुसऱ्या देहात अशा रीतीने प्रवेश होतो. आता आपल्याच इच्छेने देह कसा टाकावायचा ह्याविषयीची लक्षणे पुढच्या श्लोकात नारायणाने स्पष्ट करून सांगितली आहेत. श्लोक 24. देहत्याग करिता योग मार्गाने प्राण धारण करणे हे स्वच्छंद लक्षण होय. त्याकरिता प्राणाचे जे ब्रह्मरंध्रापर्यंत मार्गक्रमण करावायचे ते योग धारण ऐक. गुदद्वाराच्या ठिकाणी डाव्या पायाची टाच जोराने रेटून बसवावी आणि गुदद्वार अशा रीतीने बंद करून अपान वायूचे खाली जाणे बंद करावे. हृदयामध्ये वावरणारा जो प्राण असतो तो नेहमी वरवर जात असतो. त्याला प्राणायामाने आवरून धरून अधोमुख करावा. अशा रीतीने अपान वायूचे खाली जाणे बंद झाल्यामुळे तो वर चढून जेव्हा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचेल व प्राणही अधोमुख होऊन खाली येत येत त्याच चक्रापर्यंत येईल, तेव्हाच त्या चक्रामध्ये प्राणापानांचे ऐक्य होऊन समसमान होतात आणि त्या दोहोंचा मिलाप झाला म्हणजे ते दोन्ही एकरूप होऊन पुढील मार्गाचे उल्लंघन करतात. अपानाचा अधो मार्ग असतो तोही सुटतो. प्राण हृदयातून गळ्याकडे जात असतो तोही जाईनासा होतो आणि दोघेही सुषुम्नेचे द्वार खुले करून तिच्या विवरांतून नीट सरळ वर जाऊ लागतात. ह्याप्रमाणे सुषुम्नेचे स्थान सर झाले म्हणजे ते तसेच पुढे घुसून मार्गात असणाऱ्या सहाही चक्रांचे पडदे दूर करून काकी मुखाचे द्वार खुले करून त्यातून ब्रह्मरंध्रात जाऊन पोचतात. तेथे ते नीट रीतीने जाऊन पोचले की असलेल्या देहाची स्थिती सोडून जो देह धारण करण्याची त्याच्या मनात इच्छा असते तो देह योग्याला प्राप्त होतो. वैकुंठ, कैलास किंवा अमरावती येथे जावायचे किंवा सार्वभौम चक्रवर्ती व्हावायचे अशा प्रकारची जी इच्छा तो मनात आणतो ती स्थिती तो तत्काळ पावतो. जरी तो ब्रह्मस्वरूपाची इच्छा धरील तरी पूर्व देहाचे भान सोडून शुद्ध ब्रह्माच्या ध्यानात तो निमग्न होईल आणि तो स्वतः सिद्ध ब्रह्मच होईल. ह्याप्रमाणे प्राणाचे धारण करून जो आपला देह ठेवतो तेच त्याचे स्वच्छंद मृत्यूचे लक्षण होय. कळीकाळ सुद्धा त्याच्या अधीन असतो. श्लोक 25. किंवा देवांच्या दिव्य उपभोगांमध्ये योग्याचे चित्त आसक्त झाले असेल तर त्याने ते उपभोग मिळण्याकरिता खरोखर माझ्या सत्वाची धारणा करावी. ज्या सत्वाच्या योगाने मी स्वर्गामध्ये देवांची स्थापना केली आहे त्या सत्वगुणाची धारणा जो आपल्या हृदयामध्ये ठेवतो त्याने देवांगनाची इच्छा धरली असता त्याला स्वर्गातील देवाचाही मान मिळतो. तो विमानात बसून अप्सरांशी यथेच्छ कामविलास भोगतो. श्लोक 26. संकल्प मात्राने सर्व कार्य करणारा असा जो मी सत्य संकल्प भगवान त्या माझ्या ठिकाणी विश्वासपूर्वक जो आपले चित्त ठेवतो तो ज्या ज्या काळी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कामात आणि ज्या ज्या स्थितीत ज्याची ज्याची मनात इच्छा करील ते मनोरथ त्याला नेहमी सफल होतात. सत्य संकल्प भगवान अशा मला ध्यान धारणेने जो हृदयात धरील त्याचे मन ज्या ज्या काही इच्छा करील त्या इच्छा त्याला प्राप्त होतात. श्लोक 27. किंवा सर्वांचा नियंता व खरोखर स्वतः स्वतंत्र असा जो मी
त्या माझे ध्यान केले असता योग्याला मत स्वरूपच प्राप्त होते. खरोखर भगवंत तो मीच असे नीट रीतीने ज्याला पटले त्याची आज्ञा श्रेष्ठ देव सुद्धा शिरसावंदे करतात. अर्थात पशुपक्षी देखील ती आज्ञा उल्लंघन करणार नाहीत. सर्वांवर जशी माझी आज्ञा चालते त्याप्रमाणे त्याची आज्ञा ही सर्व चराचरांवर चालते. त्या आज्ञेचे कोणी तिळभर सुद्धा उल्लंघन करीत नाही. अशी खरी आज्ञासिद्धी त्याला प्राप्त होते. अशा प्रकारे ह्या गुण हेतू असलेल्या 10ही सिद्धी धारणेसह वर्तमान तुला सांगितल्या. आता क्षुद्र अशा ज्या 5 सिद्धी त्याही तुला मी सांगतो. श्लोक 28. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे खरोखर माझ्याच अधीन आहेत. त्या माझ्या ठिकाणी भजन केले असता अंतःकरण अत्यंत शुद्ध होते. त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणात भूत, भविष्य व वर्तमान आणि जगाचे जन्म, भोग व मरण यांचे त्रिकाल ज्ञान होण्याची सिद्धी प्राप्त होते. श्लोक 29. चित्ताने अत्यंत कष्ट करावे तेव्हा त्याचा माझ्याशी योग होतो. चित्ताचा माझ्याशी योग झाला म्हणजे शरीरही योगयुक्त होते आणि त्या शरीराला मोठमोठ्या द्वंद्वापासूनही बाधा होत नाही. त्याला थंडी किंवा उन्हाळा, मऊ किंवा कठीण यांची बाधा होत नाही. त्याच्या देहाला अग्नी लागला तरी सुद्धा त्याचा देह जळत नाही. जळांत जशी जलचरे खुशाल राहतात त्याप्रमाणे तो अग्नीतही खुशाल विश्रांती घेत राहतो. अशी अद्वंद्वता नामक सिद्धी साधकाला प्राप्त होते. ह्याच सिद्धीच्या धारणेने प्रतिष्ठंभ सिद्धी उत्पन्न होते. सर्व बाधांपासून मुक्त करण्याविषयींच्या ब्रीदाचे तोडर जिने पायात घातले आहेत अशा त्या प्रतिष्ठंभ सिद्धीचे लक्षणही ऐक. त्याला बाहेरच्या वायूच्या सोसाट्याने पीडा होते असे कधी घडत नाही. तो प्राणालाही जिंकून त्याला आत बटकीप्रमाणे करून ठेवतो. देठे काढून टाकलेल्या फुलांच्या शय्येवर ज्याप्रमाणे सुखाने निजावे त्याप्रमाणे तो जळजळीत निखाऱ्यावर निजतो. त्याला त्या अग्नीची पीडा होत नाही. थंडीच्या दिवसात मौजेने गार पाण्यात नेऊन सिद्धीला बुडविले असताही तो बाहेर निघण्याकरिता कधीच तळमळत नाही. पाण्यात मासा जसा खेळत असतो त्याप्रमाणे तो कुशाल क्रीडा करीत असतो. किंवा ग्रीष्म ऋतूंतील रखरखीत ऊन असते त्याला त्यात सिद्धीला ठेवले असताही सूर्यकिरणांनी कमल जसे प्रफुल्लित होते त्याप्रमाणे त्याला ऊन लागले असता तो अधिकच टवटवीत होतो. ह्याप्रमाणे सूर्याचा तापही त्याला मुळीच बाधत नाही. त्याचप्रमाणे सिद्धीला शस्त्राचे घाव लागले असताही तो शस्त्रापासून पीडा पावत नाही. शस्त्राने आकाशावर घाव घालू लागले असता तो घावच फुकट जातो. त्याप्रमाणे सिद्धीलाही शस्त्राचे घाव लागत नाहीत. शस्त्राचे सारे उपाय निष्फळ होतात. सिद्धीला विष दिले असता ते विष सुद्धा त्याला बाधक होत नाही. ज्याप्रमाणे विषातील किडे विषात सुखाने नांदतात त्याप्रमाणे तोही सुखाने राहतो. छाया पर्वताच्या खाली दडपली असता ती जशी त्याला खुपत नाही त्याप्रमाणे अग्नी, सूर्य, विष, पाणी किंवा वारा ह्यापैकी काहीच सिद्धीला कधी बाधत नाही. ह्या सिद्धींच्या गोष्टी ऐकून मनाला जर मोठा उल्हास वाटला तरी माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धी ह्या सर्वस्वी बाधक आहेत. माझे स्वरूप शुद्ध असून अद्वैत आहे. त्यात सिद्धींचे जे मनोरथ असतात ते सर्व केवळ लोकरंजनाकरिता आहेत. सिद्धीमध्ये काही परमार्थ नाही. मागच्या श्लोकाच्या शेवटी परचित्ताभिज्ञता ह्या नावाची एक सिद्धी ध्वनितार्थाने सांगितली आहे. तिचेही लक्षण ऐक. त्याच श्लोकात असे सांगितले आहे की भगवंताचे ध्यान करताना प्रकृतीचे नियमन करणारा आणि सर्वांचा साक्षी आपणच होतो अशा ईश्वराचे ध्यान केले असता चित्ताची चालकताच त्याला प्राप्त होते. त्यामुळे चित्ताचे जाणतेपण असते ते त्याला सहजच साध्य होते. ज्यावेळी जीवाची स्वप्नावस्था हा साक्षीत्वाने पाहत असतो, जो जो संकल्प त्याच्या चित्तात चालतो तो ह्याला कळत असतो. त्याच्या अंतःकरणातील जी अगदी गुप्त आवड असेल तिच्या संबंधीच्या गोष्टी हा सहज सांगू शकतो. एवढी ह्या सिद्धीची महती त्याला तात्काळ साध्य होते. श्लोक 30. अपराज सिद्धीची प्राप्ती पाहिजे तर माझी मूर्ती ध्यानात आणावी, जिच्या नामे करून मोठमोठे देवादिकही हटकून जय मिळवितात. चतुर्भुज मेघाप्रमाणे श्यामवर्ण, शंख, चक्र, गदा, पद्म, छत्र, चामरे, अब्दागीर, ध्वजावर उत्तम गरुड लांछन, रत्नजडित दांड्यांच्या झनत्काराने उत्तम पंखा हलत आहे. पायात पंजन वाजत आहेत आणि असंख्य शत्रू पायांतील तोडराजवळ शरण आलेले आहेत. अशा माझ्या मूर्तीचे ध्यान जो सदा सर्वदा दक्ष राहून करील तो सर्वत्र विजयी होईल.
आणि माझ्या प्रतापाने त्याचा कोठेच पराभव होणार नाही हे पहा. तो केवळ माझ्या ध्यानाने कोणाचेही साह्य न घेता एकटाच सर्वत्र विजयी होतो. एवढी या निष्ठेने सिद्धी प्राप्त होते. अजित अशा मला जो हृदयात धरतो तो सर्वत्र अजिंक्य असतो. इतके सांगून भगवंतानी सिद्धींच्या वर्णनाचा उपसंहार केला. श्लोक 31. मी ज्या ज्या योगधारणा सांगितल्या त्या त्या भावनेने माझे जो भजन करील त्याला त्या त्या सिद्धी पूर्वोक्त लक्षणांप्रमाणे साध्य होतील. किंवा चित्तामध्ये अनेक स्वरूपाचे ध्यान केल्यास त्या त्या धारणेच्या अनुरोधाने हे उद्धवा खरोखर त्यालाही अनेक सिद्धींची प्राप्ती होईल. अशा अनेक योग धारणांची यातायातही न करिता खरोखर ज्या एकाच धारणेने सर्व सिद्धींची प्राप्ती होते ती धारणा मी तुला सांगतो. श्लोक 32. पाच पाच इंद्रियांची जी जोडी आहे ती शमदमांच्या बळाने जिंकून वैराग्याची गुढी उभारून प्राणापानांच्या ओढीही जिंकल्या आणि विवेकाच्या बळाने वृत्तीला सावध ठेवून सर्व काळ माझेच मनन केले की त्या मननानेच मन जिंकले जाते. याप्रमाणे साधकाने आपल्या मनात धारणा धरून रात्रंदिवस एक माझेच ध्यान केले असता सर्व सिद्धी त्याच्या दासी होतात. सर्व उपाय सोडून देऊन एक माझेच ध्यान केले असता त्या साधकाला काय कमी आहे आणि सिद्धींची दुर्लभता ती कसली. माझे भजन केले असता साधकाला अवश्य सिद्धी प्राप्त होतात, पण त्याने त्यांचा उपभोग घेणे योग्य नव्हे हेच श्रीकृष्ण सांगत आहे. श्लोक 33. अहेतुकपणाने माझे भजन केले असता त्यामुळे फार लवकर माझी प्राप्ती होते, पण त्यावेळी जर सिद्धीवर मन ठेवले तर माझ्या प्राप्तीला अडथळा आलाच. त्याला विषय भोग गोड वाटतो तोच सिद्धीचा लोभ बाळगतो, परंतु ज्याला माझ्या प्राप्तीची आवड असते तो रिद्धी सिद्धींच्या थोतांडाची मुळीच इच्छा करीत नाही. ज्याला लोकांमध्ये मान मान्यता मिळविण्यातच मोठेपणा वाटतो तोच सिद्धींची यातायात सोसतो. ज्याला माझ्याच प्राप्तीची आवड असते तो सिद्धींच्या वाटेला जात नाही. काशीला जाता जाता प्रवासात एखादा मनुष्य वेश्येच्याच घरी मुक्कामास उतरला आणि तेथे तिच्या भोगविलासाला लुब्ध होऊन आपल्या जवळील सर्व द्रव्य त्याने तिला अर्पण केले. आता प्राण गेला तरी हिला सोडून मुळीच जावायचे नाही असा त्याने निश्चय करून तो त्या वेश्येला लंपट होऊन राहिला. तरी पण त्याच्यापाशी जोपर्यंत गाठोडे असते तोपर्यंतच ती वेश्या त्याच्याजवळ लुडबुडत असते आणि त्याचे सारे द्रव्य जाऊन कवडी सुद्धा त्याच्यापाशी राहिली नाही की ती त्याला लगेच बाहेर घालून देते. ती त्याला बाहेर घालवीत असताही तो बाहेर गेला नाही आणि निर्लज्ज कोडगा होऊन तेथेच लाळ घोटीत राहिला तर ती आपणच त्याला सोडून निघून जाते. त्याप्रमाणेच महासिद्धीची गोष्ट आहे. सर्व पातकांचे क्षालन करावायचे, सर्व कुलांचा उद्धार करावायचा ह्याकरिता ते काशीस जाणे आपोआपच राहिले आणि काम लुलूप झाल्यामुळे वेश्येकडून सर्वस्वी लुबाडून मात्र घ्यावे लागले. सिद्धींची गोष्टही तशीच आहे. त्या माझ्या प्राप्तीला प्रतिबंधकारक होतात आणि माझे ध्यान ज्ञान व वैराग्य स्थिती ह्यापासून साधकाला परांगमुख करून निखालस कफल्लक करून सोडतात. माझ्या प्राप्तीजवळच सिद्धींची लुबाडणूक चालू असते. त्या सुखोपभोगाचे आमिष दाखवून छळण्याकरिता मनाला मोह उत्पन्न करितात. माझ्या प्राप्तीला विलंब लागण्यास तेच कारण होते. उद्धवा, माझे स्वरूप अद्वैत आहे आणि त्यात सिद्धींची जी अनेक स्वरूपे दिसतात ती खरोखर मायेची भूल होय हे लक्षात ठेव. माझ्या प्राप्तीच्या आड सिद्धींचे विघ्न येते हेच तुला कळावे म्हणून मी सर्व सिद्धींचे सविस्तर स्वरूप पूर्णपणे तुला सांगितले. माझ्या ठिकाणी ध्यान धरले असता आणि मनाची एकात्मता झाली असता तेथे साधक सुखोपभोगाच्या नादी लागला तर सिद्धी त्या साधकाची लुबाडणूक करतात. श्लोक 34. जन्म, औषधी, मंत्र, तप इत्यादिकांनी सुद्धा सिद्धी प्राप्त होतात. किंवा योगाभ्यास करताना प्राणापान साध्य झाले तरीही सर्व सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना जन्मतः सहसिद्धी प्राप्त झालेले असतात. कोणी दिव्य वनस्पतींच्या सहाय्यानेच सिद्धी प्राप्त करून घेतात. कोणी तपाधिक महान साधने करून सिद्धी मिळवितात आणि कोणी त्या मंत्रद्वाराने खरोखर साध्य करतात. सर्पाला वायू भक्षण, मत्स्याला पाण्यात पोहणे, पक्षाला आकाशात उडणे या सिद्धी त्यांना जन्मतःच आपोआप प्राप्त झालेल्या आहेत. हंस हा पाणी आणि दूध वेगळे वेगळे करतो. कोकिळा मधुर स्वराने गायन करते. चकोर चंद्रामृताचे सेवन करतो. याही सिद्धी खरोखर त्यांना जन्मापासूनच प्राप्त झालेल्या असतात. याप्रमाणे जन्मापासूनच ज्या नैसर्गिक सिद्धी प्राप्त होतात त्या मी तुला चांगल्या रीतीने सांगितल्या. आता काही दिव्य श्रींचे साधन केले असताही सिद्धी प्राप्त होत असतात त्याही सांगतो ऐक. पांढऱ्या मांदाराच्या झाडाखाली गजाननाची पूजा करून अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व सिद्धींचे ज्ञान होते. धनधान्याची समृद्धी होते. अजान वृक्षाची ओळख हीच की त्याचे फळे कुत्र्याच्या तोंडासारखी असतात. त्या वृक्षाचे
दूध प्यावयास मिळाले तर तो मनुष्य स्वतः अजरामर होतो. कडुलिंब नित्य सेवन केला असता त्याला कोणतेही विष बाधत नाही. पाताळ गरुडीचे तोंड प्राशन केल्यास त्याला देहासंबंधी कोणतीच पीडा होत नाही. पुतिका वृक्षाच्या मुळामध्ये तर महच्छत्तीचे पुतळीच असते. ती साध्य केली असता साधक हा तात्काळ अप्सरांच्या घोळक्यातच क्रीडा करू लागतो. अशा औषधी अनंत आहेत आणि सिद्धीही अनंत आहेत. त्यांचे साधन होणेही खरोखर कठीणच आहे. आता हे बुद्धिमान उद्धवा, तपादी सिद्धींचे विधी कसे असतात तेही ऐक. कृच्छ, पराग, चांद्रायन इत्यादी व्रते करणे, पर्जन्याच्या धारांत बसणे, पाण्यात उभे राहणे, धूम्रपानादी साधन करणे इत्यादी जी जी तपे आहेत, ती मनामध्ये जी जी भावना धरून आचरण करावीत, ती ती सिद्धी त्याला प्राप्त होते. सूर्यमंत्राचे अनुष्ठान केले असता दूरदर्शन सिद्धी प्राप्त होते. जसा मंत्र आणि इच्छा असते त्याप्रमाणेच त्याला सिद्धी प्राप्त होते. परंतु ह्या सर्व सिद्धीची समृद्धी एका योग धारणेमध्ये असते. दृढ आसन घालून प्राणापानांचे ऐक्य करून जो योग धारणा करील त्याच्या ठिकाणी सर्व सिद्धी प्राप्त होतात. मी सिद्धींची गोष्ट तुला सांगितलीच की प्राणापान सम झाले असता व योग धारणा साध्य झाली असता सर्व सिद्धी प्रगट होतात, किंवा प्राणापान ही सम न करता योग धारणा ही न धरिता मला एकालाच हृदयात ठेवली असताही सर्व सिद्धी दाशी होतात. खरोखर मला जर पावावयाचे असेल तर माझे एकाचेच स्मरण केले, माझे एकाचेच ध्यान केले तरी सर्व सिद्धींच्या माथ्यावर पाय देऊन चारही मुक्ती आपोआप दाशी होऊन राहतात. नाना प्रकारच्या सिद्धींचा विचार करीत बसले तर माझी सलोकता, समीपता किंवा स्वरूपता हाती लागत नाही. मग सायुज्यतेची गोष्ट कशाला? माझे जे अत्यंत शुद्ध भक्त असतात ते मुक्तीलाही दूर झुगारून देतात. ते माझ्या भक्तीमध्येच निरंतर तृप्त असतात आणि तेच मला पूज्य होतात. सर्व सिद्धींचा ईश्वर जो मी, तो मीच त्यांची पूजा करू लागतो. त्यामुळे तेथला जो सिद्धींचा मेळा असतो तो आपला सर्व पसारा घेऊन पळत सुटतो. सर्व सिद्धींच्या स्वामित्वासह वर्तमान मी भाग्यवंत भक्तांपाशी राहत असतो. तेच श्लोक रूपाने श्रीकृष्ण उद्धवला सांगतात. श्लोक 35. मी सर्व सिद्धींचे जन्मस्थान आहे. माझ्यामुळेच सिद्धींचे मोठे महात्म्य आहे आणि माझ्यामध्ये सिद्धींचा शेवट होतो. अशा प्रकारे मीच त्यांचा धनी आहे. जीवात्म्याची जी ऐक्यता त्या योगाचा खरोखर मी स्वामी आहे. आणखी ज्यात जीवपणाची गोष्ट मिथ्या ठरते त्या ज्ञानाचाही सर्वस्वी स्वामी मीच आहे. ज्ञानोपदेश करणारे जे साधू आहेत त्यांचाही मी स्वामी असल्याचे प्रसिद्धच आहे. ज्ञानीजनांना माझ्याच उपदेशाने ज्ञानाचा स्पष्ट बोध होतो. वेद उपनिषद भागाने उपदेश करीतो. मी गोविंद त्या वेदाचाही स्वामी आहे. माझ्याशिवाय त्या वेदाच्या उच्चारातून एकही शब्द उच्चारला जाणार नाही. धर्म म्हणजे ज्ञानाचे साधन, त्याचा स्वामीही मीच आहे हे लक्षात ठेव. आत बाहेर परिपूर्ण वसणारा ज्ञानमय सर्वात्मा तो मीच. मी सर्वात्मा असून सर्वत्र व्यापलेला आहे. उद्धवा, आत बाहेर सर्वत्र परिपूर्णत्वाने भरलेला मीच. ही स्थिती खरोखर माझ्यामध्ये आपोआपच कशी राहिलेली आहे ते नीटपणे ऐक. श्लोक 36. जीवांच्या जीवामध्ये माझेच वास्तव्य आहे आणि जीवही माझ्यामध्येच खुशाल राहिलेले आहेत. अरे, माझे स्वरूप गुणांपासून आणि मायेपासून अगदी भिन्न असून ते अमर्याद आहे. ज्याप्रमाणे घट हा आकाशामध्येच राहतो व त्याच्या आत बाहेर आकाशच असते, त्याप्रमाणे प्रत्येक जीवाच्या आतून व बाहेरून परिपूर्ण भरलेला असा मीच श्रीकृष्ण आहे. सर्व भौतिकांना जशी पंचमहाभूते आतून व बाहेरून व्यापून असतात त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण ही पूर्णत्वे करून सर्व जगाला आतून व बाहेरून व्यापून राहिलेला आहे. लाटांना जसे पाणी किंवा गुळाला जशी गोडी त्याप्रमाणे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडांनाही मी परिपूर्णत्वाने परिपूर्ण व्यापून राहिलो आहे. असा जो मी परिपूर्ण त्या माझ्या पूर्ण प्राप्तीची संधी जवळजवळ येत असता त्या संधीला भोगविलास व संपत्तीचे उपचार यांच्या योगाने सिद्धी बहुत नागून सोडतात. राजापाशी ज्याचे चांगले दळणवळण असते त्याला सहजासहजी पूर्णपणे लाच खाता येतो, पण बहुधा त्यातच त्याला मृत्यू येतो. त्याप्रमाणे साधकाला सिद्धी घातकच आहेत. ह्या अध्यायातील विषयांचे प्रतिपादन करण्याचे कारण हेच की उद्धवा, माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धी हेच मोठे विघ्न आहे. एकाग्र भजनाने माझी प्राप्ती होण्याची वेळ आली असता त्या संधीला सिद्धी येतात आणि त्या भोगांच्या आसक्तीने साधकांना भुरळ घालून नागून सोडतात.
माझे आत्मसुखच ते जाणत नाहीत असे जे केवळ मूर्ख असतात त्यांना अत्यंत विषय वासनेमुळे या सिद्धींचे मोठे कौतुक वाटते। वेश्येचे जसे हावभाव असतात तसेच हे सिद्धींचे वैभव आहे, ते सर्व सोडून द्यावे असे सांगण्यासाठी देवाने हा अध्याय सांगितला। ज्याला माझे आत्मसुख प्राप्त होते त्याला ह्या सिद्धी केवळ कसपटा समान होत, ते जन्म मरणाचे तोंड सुद्धा पाहत नाहीत। त्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी परिपूर्ण आनंद भरलेला असतो। सद्गुरूच्या चरणांची सेवा केली असता सर्व परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहते, तेव्हा सिद्धींना विचारतो कोण? ही खूण हरिभक्त जाणतात, आपलेपणा ब्रह्मभक्तीला विकून टाकतात, भजनाने अहंभाव नाहीसा होतो। अशा वेळी सिद्धींच्या उपभोगाची कल्पनाही त्यांच्या मनात कधीच येत नाही। भुक्ती, मुक्ती, रिद्धी, सिद्धी या खरोखर सद्गुरू चरणांच्याच ठिकाणी आहेत। जे मंदबुद्धी लोक हे जाणत नाहीत ते अनेक प्रकारच्या सिद्धींची इच्छा करतात। निरपेक्षता हेच खरोखर सर्व सिद्धींचे साधन आहे, हे पक्के लक्षात ठेव। निरपेक्ष असतो त्याच्या अंगणात सर्व सिद्धी राबत असतात। ज्यांच्या मनात सिद्धींची इच्छा असते त्यांच्याकडे सिद्धी थुंकून सुद्धा पाहत नाहीत, आणि निरपेक्ष असतो त्याच्या पायांची माती सुद्धा सिद्धी नेहमी शिरसावंदे करतात। ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांच्याहूनही निरपेक्षता हीच खरोखर अत्यंत श्रेष्ठ आहे। ती निरपेक्षता हाती आली असता सायुज्यता मुक्ती सुद्धा पायी लागते। निरपेक्षतेपाशीच सर्व सिद्धी असतात, निरपेक्षतेपाशीच सर्व विधी असतात, आणि निरपेक्षतेपाशीच समृद्धी रात्रंदिवस चरणवंदित असते। निरपेक्षता असते तेथेच योगक्षेम असतो, निरपेक्षता असते तेथेच सद्भाव असतो, आणि अहो निरपेक्षतेपाशीच भगवंताचे स्वरूप खरोखर उभे असते पहा। निरपेक्षतेपाशीच वेदांत असतो, निरपेक्षतेपाशीच खरा खरा योग असतो। निरपेक्षता हाच स्वानंदाचा उपभोग आहे, आणि निरपेक्षेलाच श्रीकृष्ण सापडतो। एका एकनाथ जनार्दनाला शरण जाऊन त्याचे पवित्र चरण वंदन करताच त्याला वाढती निरपेक्षता प्राप्त झाली, म्हणून तो आनंदाने सदा सर्वदा परिपूर्ण असतो। आम्हाला स्वानंदाचा आत्मबोध झाला हा केवळ सद्गुरू चरणांचा प्रसाद होय। श्री गुरुचरणांच्या ठिकाणीच महासुखाचे लीलाविलास व आनंदाचे मूळ बीज असते। गुरुचरणांची भक्ती केली असता अनायासेच चारही मुक्ती प्राप्त होतात। म्हणूनच गुरुभक्त असतात त्यांची आत्मशांतीसह विरक्ती सेवा करू लागते। एका जनार्दनाला शरण गेला म्हणून त्याच्या कृपेमुळेच श्रीमद भागवताच्या निरूपणाचा 15वा अध्याय संपूर्ण झाला। 15वा अध्याय समाप्त। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु।